नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत सोयाबीनची भाजी. अतिशय मस्त अशी हॉटेलसारखीच सोयाबीनची भाजी आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी सोयाबीन घेतलेले आहे. आता हे सोयाबीन जे आहेत ते आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आधी. आता हे सोयाबीन आपण धुवून घेत आहोत. पण हे सोयाबीन आपल्याला धुत असताना चांगले असे चोळून ते धुवायचे आहेत. आपण असे चोळून धुतल्या कारणाने आपले जे सोयाबीन आहे ते अतिशय नरम होतात, म्हणजे ते खाताना आपल्याला कडक लागत नाही. आणि मऊ झालेले जे सोयाबीन असतात ते पचायलाही आपल्याला जड जात नाही. आता इथे तुम्ही बघू शकता की किती चोळून मी ते धुवून घेत आहे. आणि असे थोडेसे जे एकदम कडक असतील ते असे थोडेसे दाबून आपल्याला ते नरम करून घ्यायचे आहे. आता इथून बघू शकता किती नरम झालेले आहे सोयाबीन. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया. आता इथे आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला ते सोयाबीन त्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे आपले सोयाबीन जे त्या अधिक नरम होतील आणि ते आपल्याला पाण्यामध्ये चांगले शिजू पण द्यायचे आहेत. आता दुसऱ्या साईडला आपण इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता इथे असे लांबच काप मी कांद्याचे करून घेत आहे. दुसरा पण कांदा आपल्याला त्याच पद्धतीने चिरून घ्यायचा आहे. सोयाबीनच्या ह्या भाजीने कॅल्शियम मोठ्या प्रमाणात वाढत असते. जर आपण नॉनव्हेज खात नसाल तरी सोयाबीनची भाजी आठवड्यातून एकदा तरी आपण केली पाहिजे. आता इथे आपला कांदा चिरून झालेला आहे. आता आपण टोमॅटोचे पण असे बारीक काप करून घेऊया. जर तुम्हाला टोमॅटो ह्या भाजीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो नाही टाकला तरी चालेल.
आता हे टोमॅटो कापल्यानंतर आपल्याला त्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. आता इथे आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो होता तो त्यात टाकायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही फ्राय करून झाले. त्यानंतर या ठिकाणी मी लसणाचे काप घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे आणि हे जे सोयाबीन आहे ते आपण पाण्यातून काढलेले आहेत आणि ते सुद्धा आपण काढून घेतलेले एका डिशमध्ये. तुम्ही इथं बघू शकता किती नरम झालेले आहेत ते. आता हे कांदा आणि टोमॅटो, लसूण, जिरं याची आपण मिक्सरला पेस्ट तयार करून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही आलं देखील टाकू शकता आणि थोडं पाणी टाकून मी याची पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्यात मी थोडेसे तेल टाकलेले आहे. तेल मी कमी प्रमाणातच टाकलेले आहे. त्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती त्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1.5 चमचा तिखट टाकायचे आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही इथे तिखट जास्त खात असाल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता. नंतर हा मसाला पुन्हा आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे. मी इथे कमी तेल टाकले होते. त्यानंतर आता इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कोमट पाणी टाकायचे आहे म्हणजे आपल्या भाजीला चांगले तेल सुटते. जर तुम्हाला रस्साभाजी करायची नसेल तर पाणी त्यात नाही टाकले तरी चालेल, कारण आपण सोयाबीन जे आहे ते आधीच शिजवून घेतलेले आहे. आता इथे मला रस्साभाजी करायची आहे त्यामुळे मी थोडे पाणी टाकलेले त्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये मी जे सोयाबीनच्या वड्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला. आता ही भाजी आपल्याला थोडा वेळ उकळू द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता ही आपली भाजी उकळलेली आहे आणि आपली भाजी ही छान उकळल्यानंतर तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.